हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळ सकाळची वेळ आहे। पावसाळा म्हटलं पावसानं सुरुवात आहेच, कारण आता पावसाचे दिवस म्हटलं सगळीकडे पाऊस पाऊसच दिसतोय। इथं आपल्या कुणालच्या स्कूलला जायची गडबड चालू होती, बाहेर पाऊस होता आणि चला कुणाल आपला निघालाय। खूप एक्साइटिंग असतो स्कूलला जाण्यासाठी। तर करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया आता माझं बाकीचं रुटीन काय काय आहे। अर्णव सकाळी गेला स्कूलला, फौजी परत ड्युटीला गेले आणि आता कुणालचा नंबर आहे स्कूलला जायचं। आणि बघा इथं आपल्या बिल्डिंगच्या पुढंच ना एवढं पाणी भरलेलं असतं पावसामुळं, कारण खूप पाऊस झाला होता रात्रभर। 2-3 दिवस इथं कंटिन्यू पाऊस चालू होता। चला तर जाऊया, कुणालला मी स्कूलमध्ये सोडून येते। करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता ना 10 वाजले, सकाळची माझी थोडीफार कामं आवरली आहेत। अर्णव कुणाल स्कूलला गेल्यात, फौजी ड्युटीला। व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं त्यामुळे व्हिडिओ पण घेतला नाही। आणि फौजींचा टिफिन द्यायचा असतो त्यामुळे थोडं पटपट कामं आवरली। अजून टिफिन बनवायचं आहे, बाकी सगळी घरातली कामं आवरली, फरशी कपडे भांडी नाश्त्याचे वगैरे। आणि आज ना पाऊस कंटिन्यू चालू आहे, वातावरण एकदम थंड आहे। चला तर मला आता पटपट ना स्वयंपाक बनवायचा आहे, फौजींना टिफिन द्यायचं आहे। करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया जसा जमेल तसा घेईन तुमच्यासोबत शेअर करेन। आणि चला तर आता फौजींना टिफिन द्यायचे, तर माझी स्वयंपाकाची गडबड सुरू झाली। सकाळ सकाळी स्वयंपाक होऊन जातो, 11-11:30 वाजता तर फौजींना टिफिन द्यावा लागतो। 10-10:30 पर्यंत माझा सगळा स्वयंपाक रेडी होतोय। तर छान आहे, पटपट आपला स्वयंपाक तरी सकाळ सकाळी बनवून तयार होतोय। कुणाल पण थोड्या वेळानं स्कूलमधून येईल, कुणाल पण 12-12:30 पर्यंत येतोय घरी। आल्यानंतर मग त्याचं पण काय नाही काहीतरी चालूच राहतंय। चला तर आता माझ्या भाजी आमटी वगैरे फोडणी टाकून झाले, मला आता चपाती वगैरे बनवायची आहे। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली होती की नाही का फौजींना म्हणजे तुम्हाला आर्मी क्वार्टर्स वगैरे फ्री भेटतात का, किंवा राशन वगैरे तुम्हाला कसं भेटतं काय। चला तर मी ह्या कमेंटचा आन्सर या व्हिडिओमध्ये देते। असं ना कमेंटच्या खाली खूप मोठं होऊन जाईल आन्सर, तर मी म्हटलं व्हिडिओमध्येच आन्सर द्यावा। तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्हाला राशन वगैरे फ्री भेटतं का। तर आम्हाला राशन वगैरे फ्री नाही भेटत, जे आम्हाला राशन भेटतं ना ते फक्त फौजींसाठी भेटतं। कारण जर फौजी एकटे राहत असते तर फौजी मेसमध्ये जेवण वगैरे करतात। आता फौजी फॅमिलीसोबत राहत आहे, तर जे फौजींचं काही राशन बनतं ना तेच आम्हाला भेटतं। त्यांना ज्या भाज्या वगैरे किंवा फ्रूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर आम्हाला पूर्ण फॅमिलीला राशन फ्री भेटत नाही। आणि आम्हाला क्वार्टर म्हणाल तर क्वार्टर तर आम्हाला भेटतं, पण क्वार्टरचं जे आहे ना लाईट बिल म्हणा पाणी बिल, तर हे सगळं आम्हाला महिन्याला द्यावं लागतं। बाकी आता सगळा स्वयंपाक माझा बनवून झालाय, हलका हलका पाऊस पण कमी आलाय आता। चला आता फौजींचा डबा वगैरे पॅक करते। आता 11 वाजल्यात, थोडंफार आवरलंय आणि थोडंफार अजून आवरायचं आहे। सॅलड वगैरे कट करायचं आहे। आणि आज वातावरण पावसाचं असल्यामुळं ना असं घरात करमत पण नाही, कारण अर्णव कुणाल स्कूलला गेल्यात, फौजी ड्युटीला गेल्यात, सगळीकडे शांत शांत वाटतंय। थोडंफार स्वयंपाक वगैरे आवरला, आता बाकीच माझं घरातली पण सगळी कामं आवरल्यात। अर्णव कुणाल स्कूलला जाता येत ना तेव्हापासून माझं घरातली कामं वगैरे पण लवकर आवरतात, कारण कोण डिस्टर्ब करायला नसतं तर मी माझ्या कामामध्ये बिझी असते, पटापट सगळी कामं होऊन जात आहेत। चला तर स्लाइड वगैरे कट करते, करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आम्ही जेव्हा जम्मूला होतो ना तेव्हा राशन वगैरे भेटत नव्हतं, त्या बदल्यात आपल्याला पैसे भेटत होते। आणि आता इथं बंगालमध्ये भेटतं राशन, त्यात आपल्याला दूध म्हणा, आटा, चावल, थोडंसं साखर, तेल, थोडं सगळ्या गोष्टी भेटतात। असं नाही की आपल्याला महिनाभर पुरेल असं, कारण फक्त फौजींचंच राशन भेटतं, फॅमिलीला भेटत नाही। तर चला त्या ताईंना माझ्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी मी आशा करते आणि मी माझा व्हिडिओ कंटिन्यू करते। आता फौजींना टिफिन द्यायचं आहे, तर त्यासाठी मला सॅलड वगैरे कट करायचा आहे। चला तर करा ब्लॉग कंटिन्यू, आता फौजींचा टिफिन भरते। चला आता फौजींचा डबा झालाय पॅक, आणि आता आपण डबा देऊन येऊया
खाली गाडीचा आवाज येतोय. गाडीचा आवाज म्हणजे हॉर्नात येतं, तर आपण लगेच डबा देऊन येऊया. जास्त काही लांब जावं लागणार नाही, थोड्याशाच अंतरावर जायचं आहे. सगळेजण तिथं आता जमा होतील. खाली ना पावसामुळे सगळीकडे पाणी पाणी झाले, थोडंसं तिथून जाणं येण्यासाठी प्रॉब्लेम होते. पण चला, डबा देणं गरजेचं आहे. कुणालचं पण टाइम होईल आपला, कुणाल पण थोड्याच वेळात येईल. चला, आता फौजींचा टिफिन वगैरे देऊन आलो. कुणाल आणि अर्णव पण अजून स्कूलमधून यायला वेळ आहे. कुणालला टिफिन दिला तर तो टिफिन वगैरे खाऊन येतो. घरी आल्यानंतर कधी कधी जेवतो, नाही जेवतच नाही. चला, तर मी पण आता जेवण करून घेते, कारण जेवण गरम आहे ना, तोपर्यंत जेवते. परत थंड पण होते. बाहेर आता थंड वातावरण आहे ना, तर गरमागरम जेवण खायला छान वाटते. कुणाला तर थोडासा भात वगैरे खाईल, कारण त्याला चपाती भाजी दिल्या टिफिनला, तर तो मस्त चपाती भाजी खाऊन येतो. आणि पाऊस ना एवढा आहे ना, खूप असं सगळीकडे पाणी पाणी झालंय. आणि आपल्या बिल्डिंग खाली तर पूर्ण असं वाटतं की तलावच बनलंय, पूर्ण पाणी पाणी झालंय. थोडासा उघडायला पाहिजे कंटिन्यू, पण पाऊस असला ना नको नको वाटतं. थोडा पाऊस थोडंसं उघडलं की छान वाटते. चला, आता मी जेवण करून घेते. एकटं जेवायला थोडंसं कसतर वाटतं, कारण सगळ्यांसोबत जेवायची सवय आहे. पण आता काय करणार, किती वेळ वाट बघणार. आणि कुणाला आला तर तो काही थोडासा भात खाल्ला तर खाईल, नाही तर त्याला एवढा कंटाळा आला असतो ना, आल्यानंतर थोडा वेळ खेळतो आणि लगेच झोपून घेतोय. तर चला, अर्णव आपला 4 वाजता येईल आणि फौजी संध्याकाळी 6 वाजता. चला, तर आता मी जेवण करते, नंतर बोल. आणि चला, आता टी व्ही वगैरे लावल्या आणि मस्त आता इथं माझं जेवण करायचं चालू होतं. आणि या सर्वांसोबत जेवायची सवय आहे, पण आता चला काय करणार, कधी कधी असं होतंय की एकटं जेवावं लागतं. सर्वांसोबत जेवलं थोडं छान वाटते. कुणाला आपला आता थोड्याच वेळात येईल. आणि चला, आता माझं जेवण झालं, थोडा वेळ आराम केला आणि आता 12:15 झाले. आपला कुणाल 12:30पर्यंत येणार आहे. थोडंसं लांब जावं लागतं, जास्त पण नाही, पण आहे थोडंसं. आणि आता पाऊस आहे ना, तर गेलंच पाहिजे. जर पाऊस नसता तर तो एकटा आला असता. तर चला, त्याला आता घेऊन येते. आल्यानंतर त्याला जेवायला वगैरे देते आणि त्याला थोडा वेळ अभ्यास पण बघूया केला तर, नाही तर मग झोपवायचं. आणि असं आहे सध्या माझं रुटीन. पावसामुळं थोडंसं ना बाहेरचं म्हणजे वातावरण हे थोडं हे झालंय, त्यामुळे थोडं करमत पण नाही. पण पावसाचे दिवस असेच असतात. तर चला, मला आवाज देतात खाली, एक दीदी आहेत. आणि चला जाऊया, कुणाला घेऊन येते, त्याच्यानंतर बोलते. चला, हा चल पटपट. हा हा, चल पटपट. पाणी बघ सगळीकडे, इथं पाणी भरले. साईडनं चल, इथून साईडनं चल, सावकाश चल साईडनं. ये लवकर, ये ये ये. नको ये ना, गंदाय पाणी ते. आता कुणाल स्कूल मधून आलोय, तर मी कुणाल स्कूल मधून आला ना लगेच हे काम करते. मला बघायचं असतं त्याला काय काय शिकवलंय या स्कूल मध्ये आणि त्यानं कसं लिहिलंय. बॉक्स काढून ठेव. बॉक्स विसरलं काय? नाही हाय. सगळ्या गोष्टी आठवणीनं आणल्यात का ते पण बघावं लागतं. बॉक्स विसरला. कुणालचा न्यू बॉक्स. डबा खाल्ला बिना.
मला वाटलं की आज मम्मी नाही येणार. आणि कुणाला अभ्यास काय काय शिकवलाय बघूया. कुणाला इंग्लिशचा पण अभ्यास झालाय बाळा आज. हिंदीचं पण शिकवलंय. थोडस बाळ हँड रायटिंग चांगलं लिहायचं ना. गडबड करतोय तू. ठीक आहे. बघ कसं गंध गंध झालंय. आणि आज काय बर्थडे होता का? हा कोणाचा बर्थडे होता आणि मला आणि बघा मी नाही चॉकलेट कंपास बॉक्स मध्ये ठेवली होती. खायचं नाही का तिथं? आणि मम्मा मॅम बोलायला लागल्या खाऊ नकोस घरी जाऊन खावा. अच्छा बघा चॉकलेट पण घरी घेऊन आलाय. आता खा हा. चला आता हे सगळं साहित्य ठेवते मी त्याचं आणि त्याला जेवायला देतो. वेळ झालाय. आणि दुपारी ना थोडा वेळ आम्ही आराम केला आणि काही खाली मुलं खेळत होती ना त्यांना हा पाण्यामध्ये मासा दिसला. ते मुलं जोर जोरात वरडत होती की मछली आई मछली आई. चला मी आणि कुणाल पण गेलो खाली बघायला. तर हा बघा किती मोठा मासा आला होता पाण्यामधून. आणि कसं इथं ना आमचा आर्मी क्वार्टर आहे त्याच्या साईडलाच खूप मोठा तलाव आहे. तर जास्त पाऊस पडला ना त्या पाण्याच्या प्रवाहानं हा मासा इकडं आला पाण्यातून. तर मुलं वगैरे खूप छोटी छोटी जमली होती कारण सर्वजण म्हणजे मासा बघायलाच आले होते. खूप छान वाटत होतं त्यांना. आणि त्याच्यानंतर हा मासा ना मी हा पातेलामध्ये पकडून ठेवला कारण म्हटलं आर्नवला बघायचं होतं की कारण आम्ही इथं आल्यापासून ऐकतोय इथं जास्त पाऊस पडला ना पाण्यातून मासे वगैरे येतात पण कधी बघायलाच नाही भेटला आज पहिल्यांदा. तर आर्नव पण ना रोज पाऊस आला की म्हणायचा मम्मा इथं मासे कधी येणार ग पावसातून. आणि आज मासा आला पण आर्नव नव्हता आपला स्कूलला गेला होता. तर म्हटलं चला त्याला दाखवण्यासाठी पकडून ठेवूया. तो खूप खुश होईल. फौजी पण दुटीला गेले होते दोघं पण बघतील आल्यानंतर. तर मस्त इथं पावसाचं पाणी होतं बाहेर आपल्या गॅलरीमध्ये. तिथंच मी माशाला पाण्यात ठेवलं होतं. तर बघूया आता आर्नवचे रिॲक्शन कसे असतील काय. व्हिडिओ घ्यायला जमला तर घेईन आणि तुम्हाला दाखवीन त्याला कसं वाटलं. आणि मी पकडताना थोडी भीती वाटली पण मी पकडला कारण असं वाटत होतं की आर्नवला बघायला असू दे. तो ना भरपूर दिवस झालं म्हणतोय मम्मा इथं सगळेजण म्हणतात पाणी आलं की मासा येतात मासे येत आहेत मला दिसलाच नाही. तर बघूया आता तेव्हा आल्यानंतर त्याला कसं वाटतंय. चला मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आर्नव स्कूल मधून आला. हा मासा मी बाहेर गॅलरीतच ठेवलेला त्यामुळे त्यानं लगेच बघितला आणि त्याच्यानंतर घराची बेल वाजवली त्यामुळे मी त्याची काही रिॲक्शन घेऊ नाही शकले. आणि नंतर आता इथं बघा आम्ही तो मासा सोडून दिलाय पाण्यामध्ये. आणि संध्याकाळची वेळ होती मस्त बाहेर पाऊस येऊन गेलता वातावरण एकदम थंडगार झालतं. तर माझा संध्याकाळचा चहा वगैरे प्यायचा चालू आहे गॅलरीमध्ये. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळं आशीर्वाद द्या. भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.